नमस्कार, मी विजय. आपले स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहेत पुरी आणि मटार पनीरची भाजी. मटार पनीरसाठी आपण वाटण तयार केले आहे. खोबरे, कांदा, लसूण, कोथिंबीर, टॅमॅटोचे आणि हे सर्व मिक्सरला वाटून बारीक केले आहे. कढईमध्ये तेल टाकले आणि तयार केलेले वाटण आपण तेलामध्ये टाकलेले आहे. मसाला थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा, गरम मसाला 1 चमचा, सर्व हे मिक्स करून घ्यायचे. नंतर मटार टाकणार आहोत हिरवे. हे सर्व मिक्स करून झाले की थोडंसं पाणी टाकायचं गरम. चवीनुसार मीठ. आणि 10 मिनिटं आपण ह्याला उकळी आणायची. 10 मिनिटानंतर मटार आपले चांगले शिजले आहेत आणि त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत आपण 250 ग्रॅम. पनीर टाकल्यानंतर भाजीमध्ये बटर टाकायचं थोडंसं आणि वरून पनीर किसून टाकायचं भाजीत. चवीला खूप छान लागते पनीर किसून टाकल्यामुळे. आणि एक उकळी काढायची. झटपट अशी आपली तयार झाली आहे पनीर मटारची भाजी. पाहू शकता, चवीलाही छान लागते आणि करायला एकदम सोपी. अशा प्रकारे आपली पनीर मटारची भाजी तयार झालेली आहे. याच्याबरोबर आपण पुरी तयार केलेली आहे. छान अशी आपली पुरी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.